ठिकाणी संपवतो. रामकृष्ण हरी. आता निजाम भाई, शाहीर निजाम हे 2 मिनिटं आपल्या समोर बोलतो. या ठिकाणी नाही नको, माझा आवाज पहाडी नक्कीच माईक पेक्षा चांगला ऐकतील. मग तुम्ही सर्व ऋषितुल्य, पितृतुल्य, वयवृद्ध, तपवृद्ध, गुणीवंत, ज्ञानीवंत, पूजनीय, वंदनीय, संत सज्जन, मायबाप, पंचपरमेश्वर, माझी कुराणावर श्रद्धा आहे. माझं नाव निजामभाई आहे. माझा संत वाङ्मयावर विश्वास आणि स्वाभिमान आणि अभिमान आहे. म्हणून वयाच्या 13व्या वर्षीपासून मी पूर्ण शाकाहारी व्रत पाळणारा माणूस आहे. महाराज, तुम्ही मला युट्यूबवर पाहिलं, मी तुम्हाला युट्यूबवर पाहिलं, परंतु आज आपल्या भेटी झाल्या. वास्तविक पाहता आता या ठिकाणी आपला सर्वांचा हा वैचारिक मंच आहे, डॉक्टरांनी घडवून आणलेला आहे. मला एक सांगा, माऊली ज्ञानराजानं ज्ञानेश्वरीला सुरुवात करताना पहिल्या ओवीमध्ये कोणत्या देवाला नमन केलं? खंडोबा, विरोबा, भैरोबा, चोकोबा, म्हसोबाला नमन केलं का? ज्ञानेश्वरीची पहिली ओवी, नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसमवेद्या आत्मरूपा. 2 नंबरची ओवी, देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारजी. मग आपल्यात आता कोण आहे? तुमच्या माझ्यात आता कोण आहे? कोणी आणला तुम्हाला मला इथं? कोणी म्हणाल मी रिक्षाने आलो, एसटीने आलो, हेलिकॉप्टरने. तुझा श्वास जर चालू नसता तर तू इथं आला असता का? मग तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, जगामध्ये तुम्हाला मला मिळणारा श्वास हीच तुमची माझी जहागिरी आहे, बाकी सगळी फुगिरी आहे. मग हिंदूचा श्वास वेगळा आणि मुसलमानाचा वेगळा आहे का? माझं शरीर पंचतत्वाचं आत्मतत्व आहे, सप्तधातूचं शरीर आहे. तुमच्यात फरक आहे काय? तुमच्या आईनं 9 महिने 9 दिवस घेतलं आणि माझ्या आईने तुमच्यापेक्षा डबल घेतलं काय? माझं रक्त पातळ आहे, तुमचं रक्त घट आहे का? माझं रक्त लाल आहे, तुमचं रक्त हिरवं आहे का? अजिबात नाही. आणि हाच विचार संतांना सांगितला आणि तेच कुराण सांगतो. आणि पहिलं वाक्य आहे काय? अल्हम्दुलिल्लाह रब्बुल आलमीन. रब्बुल म्हणजे निर्माण करता, रब्बुल म्हणजे निर्माण करता. उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. आणि त्याच देवाला नमन करताना माऊलीनं शेवट सांगितलं, आता विश्वात्मके. पंढरीचं म्हणले का, काशीचं म्हणले का, मक्का मदिनेचं म्हणले का? काय वाक्य आहे माऊली? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे आणि तोषोनी मज द्यावे बसाय दाणे. काय मागितलं? जे खळाची व्यंकटे सांडो दया सत्कर्मरती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांच दुरितांचे तिमिर जाऊ. हे तुमच्या सगळ्यांच्या पाठी. पण का सांगतो? सांगण्याचा मुद्दा वेगळा आहे. माऊलीनं सुरुवात केली आत्मतत्वापासून आणि शेवट केला विश्व. तेच जगद्गुरु संत शिरोमणी तुकोबाराय सांगतात, विष्णुमय. ज्याला पंढरीचा पांडुरंग विटेवर दिसतो त्याला तुकाराम महाराज वैष्णव म्हणत नाहीत. तुकाराम महाराज वैष्णव त्याला म्हणतात ज्याला पंढरीचा पांडुरंग आपल्या घरात, अंगणात, दारात, रात्रीचा दिवसा, एकांती लोकांती, डोंगर दर्या, कडा कपारी दर्या खोऱ्यात, मातीच्या कणात, दगडात, होंडात, झाडात, पानात, फुलात आणि किडा मुंगीमध्ये ज्याला आत्मतत्वानं दिसतो तो वैष्णव आहे. तो वैष्णव आहे. आणि म्हणून नाथबाबाला गाढवात दिसला. गाढवात दिसला म्हणजे गाढवाच्या पोटाची सोनोग्राफी करून ऑपरेशन करून पांडुरंगाची मूर्ती काढली का? नाही. गाढवात दिसला तो आत्मा. नामदेवरायला कुत्र्यात दिसला. थांब थांब ऋषी किशी कोरडी रोटी कैशी. नामदेवरायला कशात दिसला? कुत्र्यात. काय दिसला? आत्मा. आणि श्रीगोंद्याच्या शेख मोहम्मदाला बकऱ्यात दिसला. कशात दिसला? म्हणून
शेख मोहम्मद महाराज योग संग्रामाचा ग्रंथाला सुरुवात करताना पहिल्या ओवीत लिहितात, परताळुनी सूर्या पशु विदारिती रडे बोंब मारिती कापल्या बोट, मेल्या रांडा पोरे रडे बरोबरी नेनती अविचारी परावे दुःख, अहिंसा विज्ञान दुखी सुख कळले आणि आत्मज्ञान फळले शेख मोहम्मदा. कुठलाही धर्म हिंसा सांगत नाही. धर्माचं मूळ आहे अहिंसा आणि ते अहिंसा तत्वज्ञान पाळणारे तुम्ही मंडळात. म्हणून प्रत्येकानं आपल्या घरी जाऊन आपलं आपलं कर्तव्य मानवता निभवायचं करावं. हाच खरा या विचार मंचाचा संदेश आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवला. हा अर्थात मी 24 तास संतावर बोलू. 24 तासात 1 मिनिट थांबणार नाही. पण वेळेचं बंधन आहे, वेळेचं बंधन आहे. म्हणून संत जनरूपाला मिळाले म्हणून लागला चटका, आत्मसाध मोक्ष मिळाले करून पाजला घोटका. तुकारामाला ब्रह्म दिसले बसला काळाशी फटका, ईश्वर रूपी जाऊन मिळाले तुटला जन्म खटका. ज्ञानदेव निवृत्ती सोपान देव म्हणे ही घटका, ब्रह्म साधून परब्रह्म होणे नको वाद लटका. ज्ञानेश्वरी बळकीला हरी ब्रह्म साक्षात, रेडामुखी बोलवले वेद चालवली भिंत. 12 वर्ष पाणी वाहिले नाथा घरी तंत, आणि तुकारामाच्या तारल्या वया भाव धरी प्रीत. बोला. धन्यवाद. आता ऍडव्होकेट कोल्हे अमरावतीहून आले.